आज आपण एका अशा पर्वताची गोष्ट पाहणार आहोत ज्याला एका पर्वताचं बायोग्राफी किंवा जीवनचरित्र म्हणता येईल. आणि तो पर्वत म्हणजे आपला सह्याद्री, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणूनही ओळखतो. 1600 किलोमीटर. कल्पना करा, ही पर्वतरांग किती अवाढव्य आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्याला अगदी समांतर तब्बल 1600 किलोमीटर. म्हणजे विचार करा, काश्मीर ते कन्याकुमारी जे अंतर आहे ना, त्याच्या जवळजवळ अर्ध्या अंतराइतकी ही एक अख्खी पर्वतरांग आहे. आणि हो, यातला तब्बल 440 किलोमीटरचा मोठा आणि महत्त्वाचा हिस्सा आपल्या महाराष्ट्रात येतो. पण एक मिनिट, ही फक्त दगडमातीची एक लांबलचक रांग नाहीये. याला एक खास ओळख आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलाय. आणि एवढंच नाही, तर हा जगातल्या महत्त्वाच्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्सपैकी एक आहे. आता याचा सोपा अर्थ काय? तर इथे वनस्पती आणि प्राण्यांच्या अशा काही खास दुर्मिळ प्रजाती आहेत ज्या जगात तुम्हाला दुसरीकडे कुठेच सापडणार नाहीत. जणू काही निसर्गाची एक सिक्रेट तिजोरीच आहे ही. तर ह्या सह्याद्रीच्या जीवनचरित्रात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी त्याला भारताची बलाढ्य भिंत का म्हणतात ते समजून घेऊ. मग आपण त्याची रचना म्हणजे तो बनलाय कसा ते बघू. त्याच्या पूर्वेकडे पसरलेल्या शाखांची ओळख करून घेऊ. मग त्याची शिखरं, घाट आणि मार्ग याबद्दल बोलू. आणि सगळ्यात शेवटी त्याचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तो एक महान जलविभाजक कसा आहे हे उलगडून पाहू. ठीक आहे, तर सुरुवात करूया त्याच्या रचनेपासून. म्हणजे हा महाकाय पर्वत नक्की बनला कसा, त्याची जडणघडण कशी आहे, चला बघूया. याची गोष्ट सुरू होते लाखो वर्षांपूर्वी, ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकातून. त्या लाव्हारसापासून तयार झालेला हा पर्वत. आणि म्हणूनच याचा मुख्य खडक आहे बेसाल्ट. याच खडकामुळे त्याला तो राखट, काळाकिब्बीन रंग आणि तो कणखरपणा मिळाला आहे. आता इथे एक गंमत आहे. सह्याद्रीला ना 2 वेगवेगळे चेहरे आहेत. म्हणजे जर तुम्ही पश्चिमेकडून समुद्राच्या बाजूने पाहिलत तर तो एकदम भिंतीसारखा, उंच आणि तीव्र कड्यांसारखा दिसतो. पण तोच सह्याद्री जर तुम्ही पूर्वेकडून म्हणजे आपल्या दख्खनच्या पठारावरून पाहिलात तर त्याचा उतार एकदम सौम्य, पसरट आणि हळुवार वाटतो. एकाच पर्वताची 2 वेगवेगळी रूपं. आणि याच खास रचनेमुळे 2 शब्द आपल्याकडे खूप प्रचलित आहेत. पहिला म्हणजे घाटमाथा. हा आहे सह्याद्रीचा वरचा, रुंद आणि सपाट भाग. आणि दुसरा शब्द म्हणजे मावळ, जो आहे त्याचा पूर्वेकडचा सौम्य पायथा आणि त्या सुंदर दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश. बरं, आता मुख्य सह्याद्री तर आपण पाहिला, पण त्याचं कुटुंबही आहे. म्हणजे मुख्य रांगेपासून पूर्वेकडे काही उपरांगा फुटल्या आहेत, ज्या पठारावर अगदी दूरपर्यंत पसरलेल्या आहेत. चला भेटूया त्याच्या या फॅमिलीला. या कुटुंबात मुख्य 3 सदस्य आहेत. सगळ्यात उत्तरेला आहे सातमाळा अजिंठा रांग. मग मध्यभागी येते हरिश्चंद्र बालाघाट रांग आणि दक्षिणेकडे आहे महादेव रांग. या तिन्ही उपरांगा मुख्य सह्याद्रीपासून सुरू होऊन पूर्वेकडे पठारावर पसरतात, अगदी एखाद्या मोठ्या झाडाच्या फांद्या पसराव्यात तशा. चला आता बोलूया त्या गोष्टींबद्दल ज्यामुळे सह्याद्रीचं खरं व्यक्तिमत्व दिसतं. आणि ते म्हणजे त्याची उत्तुंग शिखरं, महत्त्वाचे घाट आणि त्यातून जाणारे मार्ग. शिखरांचं नाव घेतलं की सगळ्यात आधी आठवतं ते महाराष्ट्राचे एव्हरेस्ट, कळसुबाई. तब्बल 1646 मीटर उंच हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. पण फक्त कळसुबाईच नाही, तर साल्हेर, धोडप यांसारखी बुलंद शिखरं आणि गिर्यारोहकांचं आवडतं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड हे सुद्धा सह्याद्रीचा मुकुटमणी आहे. आता शिखरं जितकी उंच तितकेच महत्त्वाचे आहेत हे घाटमार्ग. हे फक्त डोंगरातले रस्ते नाहीत, तर या पश्चिम किनारपट्टीला पठाराशी जोडणाऱ्या जीवनवाहिन्या आहेत. विचार करा, यांच्याशिवाय दळणवळण किती अवघड झालं असतं. यातले थळघाट, जो नाशिक मुंबईला जोडतो, आणि बोरघाट, जो पुणे मुंबईला जोडतो, हे तर प्रचंड महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासोबतच कुंभार्ली आणि आंबा घाटही आहेत, जे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि आता आपण सह्याद्रीच्या त्या भूमिकेकडे वळतोय, जी कदाचित त्याची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. ती म्हणजे एका महान जलविभाजकाची. हे त्याचं असं काम आहे जे लाखो लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करतं. तर मग प्रश्न हा आहे की या सह्याद्रीचं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठं काम नेमकं काय असेल? उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, सह्याद्री एका मोठ्या भिंतीसारखा उभा आहे.
मान्सूनचे ढग येतात आणि या भिंतीला अडतात. मग जो पाऊस पडतो त्या पाण्याचं तो 2 भागात विभाजन करतो. काही पाणी त्याच्या पश्चिम उतारावरून वेगाने खाली उतरतं आणि थेट अरबी समुद्राला मिळतं. यात वैतरणा, सावित्री यांसारख्या नद्या येतात. आणि उरलेलं पाणी ते पूर्वेकडील सौम्य उतारावरून संथपणे वाहू लागतं. आणि याच पाण्यातून जन्म होतो गोदावरी, कृष्णा आणि भीमा यांसारख्या मोठ्या नद्यांचा, ज्या हजारो किलोमीटरचा प्रवास करून शेवटी बंगालच्या उपसागराला मिळतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की सह्याद्री एका विशाल पाण्याच्या टाकीप्रमाणे काम करतो, जो दक्षिण आणि पश्चिम भारतातील महान नद्यांना जन्म देतो. खरंच एका विशाल वॉटर टॉवर सारखाच आहे तो. आणि म्हणूनच कोट्यावधी लोकांचं आयुष्य थेट या एका पर्वतरांगेवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट आहे जी थोडी चिंताजनक आहे. एवढ्या जैवविविधतेने नटलेला इतका महत्वाचा हा पर्वत आज वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे आणि अतिक्रमणामुळे धोक्यात आला आहे. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच. हा प्राचीन, महाकाय पर्वत जो लाखो लोकांना जीवन देतो, त्याला आपण आपल्या या आधुनिक जगाच्या रेत्यापासून कसं वाचवणार? तो सुरक्षित राहील याची खात्री आपण कशी करणार? हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.